नाशिककरांसाठी एक अभिमानाची बातमी आहे। अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागानं 500 यशस्वी प्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय। या कामगिरीचं श्रेय इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला दिलं जात आहे। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही अत्याधुनिक उपचार पद्धत असून मोठी शस्त्रक्रिया न करता सीटी, अल्ट्रासाउंड आणि एंजिओग्राफीच्या मदतीने उपचार केले जात आहेत। यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद बरे होण्याचा फायदा मिळतोय। या 500 प्रक्रियांमध्ये एंजिओप्लास्टी, ब्लॉकेज उपचार, ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स, बायोप्सी, ड्रेनेज आणि डायलिसिस कॅथेटर बसविणे अशा अनेक गुंतागुंतींच्या उपचारांचा समावेश आहे। तर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितलंय की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना जागतिक दर्जाची मिनिमली इन्व्हेसिव्ह सेवा देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे आपलं पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सहाय्य होतं। हे आपण विविध आजारांचे ट्रीटमेंटने दाखवून दिलेले आहे आणि आता ह्या ट्रीटमेंट अशोका मेडिकलवर येथे अवेलेबल आहेत। आपण याचा जरूर फायदा घ्यावा। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण थायरॉइडचे गॉयटर असतील, युट्राइन फायब्रॉइड गर्भपिशवीच्या गाठी असतील, प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे लघवीला त्रास होत असेल, असे आजार, व्हेरिकोज वेन्सचे आजार आहेत, गँग्रीनचे आजार आहेत, हे बरे करू शकतो। आज तागत मागच्या 5 महिन्यात आपण 500 पेशंट्सला या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे। आजार होऊ नये म्हणून सोपा मार्ग असतो प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर गायडन्स। स्वतःला गायडन्स घेण्यासाठी अभ्यास करणं पण गरजेचं आहे। काय करावं, काय नाही करावं आणि ते फॉलो करणं। तर सेल्फ डिसिप्लिन जर आलं तर आपण आजार बरेचसे टाळू शकतो। अशा प्रक्रियांचा हा टप्पा म्हणजे केवळ आकडा नाहीये, तर शेकडो रुग्णांना दिलेला नवजीवनाचा आहे आणि त्यामुळेच नाशिकच्या आरोग्य क्षेत्रामध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलनं अत्याधुनिक उपचारांच्या माध्यमातून विश्वासाची नवी उंची गाठली आहे। अशा यशस्वी प्रक्रियांचा टप्पा म्हणजे केवळ वैद्यकीय यश नाहीये, तर शेकडो कुटुंबांच्या चेहऱ्यावर परत आलेलं हास्य आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।